नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल MPSC अपडेटेड वरती. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. आपल्याला MPSC कंबाईनसाठी खूप महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजे चालू घडामोडी मध्ये ज्या काही प्रमुख नेमणुका झालेल्या आहेत वेगवेगळ्या पदावरती, तर त्या नेमणुका आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहे. याच्यावरती 2 तरी प्रश्न आपल्याला कंबाईन मध्ये दिसतात. मागच्या वर्षांचे जर का आपण MPSC पेपरचे अनालिसिस केले तर आपल्याला त्याच्यामध्ये खूप सारे क्वेश्चन दिसतात. म्हणून चला तर सुरुवात करूया आजच्या लेक्चरला आपण. तर पहिल्यांदा आपण बघणार आहोत की ज्या राष्ट्रीय महिला आयोग आहे, जे राष्ट्रीय महिला आयोग आहे, तर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे, तर विजया रहाटकर यांची कुठे नेमणूक केलेली आहे, तर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून. तर राष्ट्रीय महिला आयोग कधी स्थापन झालेला आहे, तर 31 जानेवारी 1992 ला. त्यानंतर हेडक्वार्टर कुठे आहे, तर नवी दिल्लीला. हे लक्षात ठेवा. याच्यावरती खूप बारीक गोष्टीवरती आजकाल MPSC क्वेश्चन विचारत आहे, त्यामुळे खूप छोट्या गोष्टी आता लक्षात ठेवायच्या आहेत आपल्याला, कारण याच्यामध्येच आपल्याला चुकवती MPSC आणि आपला मार्क जातो. आपण इकडे मेन मुद्दे लक्षात ठेवतो, पण ह्या छोट्या गोष्टींवरती पण आता राज्यसेवेमध्ये क्वेश्चन आलेले होते, म्हणून आपल्याला एकदम बारीक गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. एकदम लक्ष देऊन ऐका तुम्ही मी काय म्हणत आहे ते. तर तर राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी झालेली आहे, तर 31 जानेवारी 1992 ला. त्यानंतर हेडक्वार्टर कुठे आहे, तर नवी दिल्लीला. आणि कोणत्या कायद्यानुसार झालेली आहे असं विचारलं तर 1990 चा कायदा आहे. स्थापना कधी झाली, तर 1992 ला. हे लक्षात ठेवा मित्रांनो. 1990 ला कायदा झालेला आहे आणि 1992 ला स्थापना. त्यानंतर रचना काय आहे, तर 1 अध्यक्ष, 5 सदस्य आणि 1 सचिव अशी रचना आहे. रचनावरती पण प्रश्न येतो कधी. मागच्या या राज्यसेवेच्या एक्झाम मध्ये पण आपल्याला सदस्य विचारलेले होते. तर कार्यकाळ किती आहे, तर 3 वर्षाचा कार्यकाळ असतो. अध्यक्ष आणि जे काही सदस्य असतात यांचा सर्वांचा कार्यकाळ किती असतो, 3 वर्षाचा. तर ज्या अध्यक्ष होत्या, फर्स्टच्या अध्यक्ष होत्या आपल्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या, तर त्या कोण होत्या, तर जयंती पटनायक. कोण होत्या, जयंती पटनायक. याच्यावरती पण मागच्या वेळेस क्वेश्चन आलेला होता की राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्ष कोण होत्या, तर जयंती पटनायक. तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर 8व्या कोण होत्या, तर रेखा शर्मा. कोण होत्या, तर रेखा शर्मा. 1 मिनिट मी पेन चेंज करते. रेखा शर्मा होत्या. कोण होत्या, 8व्या रेखा शर्मा. आणि 9व्या ठरलेल्या आहे कोण, तर विजया रहाटकर. तर चला आपण विजया रहाटकर यांच्याबद्दल खूप बारीक पद्धतीने अभ्यास करूया, माहिती घेऊया. 22 ऑक्टोबर 2024 रोजी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. यांनी कोणाकडून पदभार स्वीकारला, तर रेखा शर्मा यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला आणि ते 9व्या अध्यक्ष ठरलेल्या आहे. त्या पहिल्या मराठी व्यक्ती ठरलेल्या आहे अशा पदावरती येणाऱ्या. त्यानंतर डॉक्टर अर्चना मुजुमदार, हे पण लक्षात ठेवा. यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य म्हणून 3 वर्षासाठी यांची पण नेमणूक करण्यात आलेली आहे. तर हे पण लक्षात ठेवा. अर्चना मुजुमदार यांची सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या कोण, तर विजया रहाटकर काय होत्या, तर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या. कधी, 2016 ते 21 पर्यंत. या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा, याच्यावरती क्वेश्चन विचारण्यात येतो. तर त्यांनी जे काही उपक्रमांचे नेतृत्व केलेले आहे, तर सक्षमा, प्रज्वला आणि सुहिता असे त्या उपक्रमांचे नाव आहे. हे कशासाठी आहे, तर हे उपक्रम जे काही पीडित महिला वगैरे आहे, तर त्यांच्या संगोपनासाठी हे उपक्रम चालवले जातात. आणि 2007 ते 2010 मध्ये त्या छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याच्या महापौर झालेल्या आपल्याला दिसतात. तर हा त्यांचा घटनाक्रम, हा जो जीवनाचा घटनाक्रम आहे तो तुम्ही लक्षात ठेवा. याच्यावरती आपल्याला ऑप्शन मध्ये मग इलिमिनेट करता येता माहीत असल्यावरती. त्या भाजपच्या महिला मोर्चाच्या काय होत्या, तर अध्यक्ष होत्या. काय होत्या, भाजपच्या महिला मोर्चाच्या त्या काय होत्या, अध्यक्ष होत्या. पुणे युनिव्हर्सिटी मधून त्यांनी फिजिक्स मध्ये ग्रॅज्युएशन केलेलं आहे आणि हिस्ट्री याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे. तर हे लक्षात ठेवा. त्यांनी फिजिक्स मध्ये म्हणजे ग्रॅज्युएशन केलेलं आहे आणि हिस्ट्री मध्ये PG केलेलं आहे. आणि त्यांनी जे बुक्स लिहिलेले आहेत त्यांचे नाव आहे बघा इथे. विधी लिखित हे त्यांचे बुक आहे. त्यानंतर औरंगाबाद लीडिंग टू वाईड
रोड्स, औरंगाबाद लिडिंग टू वाईड रोड्स, तर हे त्यांचे बुक्स आहे. तर आपण चला नेक्स्ट बघूया आता. दुसरं आपलं आहे सुजाता सैनिक. याच्या सुजाता सैनिक आहे, तर यांची महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी काय झालेली आहे तर नेमणूक केलेली आहे. कोण? सुजाता सैनिक, महाराष्ट्राच्या मुख्य सचिव. तर त्या पहिल्या महिला ठरलेल्या आहे अशा पदावरती, म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्य सचिव या पदावरती पहिल्या महिला ठरलेल्या आहे, त्या नेमणूक होणार आहे. त्यानंतर 1960 पासून महाराष्ट्राच्या 1960 पासून जर आपण काउंट केलं तर महाराष्ट्राच्या त्या 45व्या आणि 1947 पासून म्हणजे स्वातंत्र्यापासून जर आपण काउंट केलं तर 48व्या मुख्य सचिव ठरलेले आहे. तर हे लक्षात ठेवा, 1960 पासून 45 आणि 1947 पासून 48. त्यानंतर त्यांचे पती जे होते मनोज सैनिक, तर हे पण काय होते तर महाराष्ट्राचे मुख्य सचिव राहिलेले आहे. तर एकाच कुटुंबातील म्हणजे 2 सदस्यांना हे पद म्हणजेच महाराष्ट्राचे मुख्य सचिव हे पद मिळालेले आहे. तर अशी ही पहिलीच घटना आहे. तर हे लक्षात ठेवा. आणि ते कधी होते तर जे काही आता डॉक्टर नितीन करीर आहे यांच्या पहिले कोण होते तर मनोज सैनिक, म्हणजे पहिले मनोज सैनिक होते, त्यानंतर नितीन करीर आले आणि त्यांच्याकडून आता कोण आहे तर सुजाता सैनिक. या कितव्या ठरलेल्या आहे तर 45व्या 1960 पासून आणि 1947 पासून किती 48व्या ठरलेल्या आहे. त्यानंतर त्यांचे पती हे आपण घेतलं, त्यांच्याकडून नितीन करीर यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला आहे. त्यानंतर त्यांचा जन्म हा हरियाणामध्ये झालेला आहे आणि 1987 बॅचच्या त्या काय आहे तर IAS अधिकारी आहे. त्यानंतर 2000 ते 2006 कोसोवो मधील अंतरिम मिशन मध्ये त्यांनी भाग घेतलेला दिसतो. त्यानंतर अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून त्या कौशल्य विकास व उद्योजक यामध्ये त्यांनी अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम केलेलं आपल्याला दिसतं. तर हे लक्षात ठेवा. कोसोवो मधील त्यांनी अंतरिम मिशन म्हणजे जे UN ची संघटना आहे तर त्यामध्ये त्यांनी या अंतरिम मिशन मध्ये कार्य केलेलं आहे. त्यानंतर अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून त्यांनी कौशल्य व विकास उद्योजक या मध्ये काम केलेलं आपल्याला दिसतं. तर आपण नेक्स्ट बघूया आता रश्मी शुक्ला. याच्यावरती आपल्याला एक तरी क्वेश्चन दिसतो मित्रांनो, त्यामुळे तुम्ही एकदम व्यवस्थित हे क्लिअर करून जावा. त्यानंतर रश्मी शुक्ला बघूया आपण. रश्मी शुक्ला या ज्या काही महाराष्ट्राच्या 48व्या DGP म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती, पण जेव्हा निवडणुका चालू झाल्या तर त्यांना त्यांची बदली करण्यात आली. त्यामुळे आपल्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. त्या पहिल्या महिला ठरलेल्या आहे महाराष्ट्राच्या DGP म्हणून. पोलीस महासंचालक आपण त्यांना म्हणतो. 9 जानेवारी 2024 ला त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला DGP ठरल्या होत्या. त्यानंतर 3 नोव्हेंबर 2024 ला त्यांची बदली करण्यात आली आणि 1988 बॅचच्या त्या काय IPS अधिकारी आहे. सशस्त्र सीमा दलाच्या महासंचालक म्हणून त्यांनी काम पहिले बघितलेलं आहे. त्यानंतर CRPF च्या अतिरिक्त महासंचालक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. या 48व्या DGP होत्या. तर 47वे कोण होते तर विवेक फणसळकर हे कोण होते 47वे आपले DGP होते, पोलीस महासंचालक होते महाराष्ट्राचे. त्यांचा जन्म कुठे झाला तर मुंबईमध्ये झालेला आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर त्यांची बदली झाल्यानंतर आपल्या महाराष्ट्राचे नवीन DGP म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर संजय कुमार वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली. कधी करण्यात आली तर 5 नोव्हेंबर 2024 ला. त्यानंतर ते 49वे DGP ठरलेले आहे. ते 1990 बॅचचे IPS अधिकारी आहेत आणि त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये त्यांची डिग्री घेतलेली आहे. त्यानंतर कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक म्हणून त्यांनी काम बघितलेलं आहे, कोल्हापूर परिक्षेत्राचे. त्यानंतर माडाचे मुख्य दक्षता अधिकारी म्हणून त्यांनी काम बघितलेलं आहे. तर हे लक्षात ठेवा, आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. छोट्या छोट्या गोष्टीवरतीच आपण चुका करतो आणि मग थोड्याहून वाचलेला असून सुद्धा आपले क्वेश्चन चुकता. त्यामुळे आता आपण बघूया की नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट याच्यामध्ये यांच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे तर किशोर मकवाना यांची SCG कमिशन आहे त्याच्यावरती अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे आणि ते कितवे ठरलेले आहे तर 7वे.
कितवे ठरलेले आहे तर 7वे. 11 मार्च 2024 ला त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. ते बीजेपी या पक्षाचे प्रवक्ते आहेत, ते गुजरात मधले, आणि त्यानंतर ते पत्रकार आणि स्तंभलेखीही आहेत. आणि त्यानंतर स्थापना कधी झालेली आहे नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्टची तर 19 फेब्रुवारी 2004 मध्ये स्थापना झालेली आहे. हेडक्वार्टर कुठे आहे नवी दिल्लीला. कलम आपल्या तरतूद कशा राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमेनुसार तरतूद दिलेली आहे तर 338 नुसार. त्यानंतर 1978 मध्ये SC आणि ST कमिशन या आयोगाची आपल्याला या कमिशनची स्थापना झालेली दिसते. कधी 1978 ला. 2003 मध्ये 80व्या घटना दुरुस्तीने SC आणि ST हे आयोगामध्ये वेगळे करण्यात आलेले आहे. हे लक्षात ठेवा. 80व्या घटना दुरुस्तीने 2003 मध्ये SC आणि ST आयोग वेगळे करण्यात आलेले आहे. तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं. फर्स्ट अध्यक्ष कोण होते तर सूरज भान हे SC आयोगाचे म्हणजेच नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्टचे पहिले अध्यक्ष आपल्याला दिसतात. त्यानंतर 6वे कोण होते तर विजय सांपला होते आणि 7वे कोण ठरलेले आहे तर किशोर मकवाना हे कितवे ठरलेले आहे 7वे. त्यानंतर नेक्स्ट बघूया आपण की NCST म्हणजेच नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब. नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब तर याचे अध्यक्ष कोण आहे तर हर्षा चौहान. कोण आहे हर्षा चौहान. आणि याची तरतूद कोणत्या कलमामध्ये दिलेली आहे तर 338A. त्यानंतर नेक्स्ट बघूया आपण. इथे मी सगळं कव्हर करून घेतलेलं एकाच ठिकाणी, त्यामुळे नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास म्हणजेच काय आपण त्याला NCBC असं म्हणतोय. या आयोगाच्या अध्यक्षपदी कोण आहे तर सध्या तर हंसराज अहिर. कोण आहे हंसराज अहिर. आणि हंसराज अहिर हे मूळचे कुठलचे आहे तर नांदेडचे आहे, हे लक्षात ठेवा. हंसराज अहिर यांची नेमणूक झालेली आहे अध्यक्षपदी. आणि नॅशनल कमिशन OBC म्हणजेच आपण त्याला म्हणतो त्याला 102व्या घटना दुरुस्तीने घटनात्मक दर्जा भेटलेला आहे. आणि तरतूद काय करण्यात आलेली आहे तर 338B. 338 मध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला SC आयोग आहे. त्यानंतर 338A मध्ये काय सांगितलं ST आयोग आणि OBC आयोग कुठे सांगितलेला आहे तर 338B मध्ये. त्यानंतर 14 ऑगस्ट 1993 ला स्थापना झालेली होती या आयोगाची, परंतु 102व्या घटना दुरुस्तीने याला घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे आणि तरतूद करण्यात आलेली आहे कोणत्या कलमामध्ये तर 338B. लक्षात ठेवा. हे हर्षा चौहान ST साठी, OBC साठी हंसराज अहिर आहे. उपेंद्र त्रिवेदी नवे लष्कर प्रमुख यांची निवडणूक झालेली आहे. कोणाची तर उपेंद्र द्विवेदी नाव लक्षात ठेवा मित्रांनो. लष्कर प्रमुख नवे कोण झाले आहे उपेंद्र द्विवेदी. तर कितवे ठरलेले आहे हे 30वे ठरलेले आहे. आणि त्यांनी कोणाची जागा घेतलेली आहे तर मनोज पांडे यांची जागा त्यांनी घेतलेली आहे. 30वे ठरले जनरल मनोज पांडे यांची त्यांनी जागा घेतलेली आहे. जन्म कधी झालेला आहे तर 1 जुलै 1964 मध्ये झालेला आहे. कुठे झालेला आहे तर मध्य प्रदेश. ओके. त्यानंतर नेक्स्ट काय सांगितलेलं आहे जानेवारी 2024 मध्ये फेब्रुवारी ते जून लष्कराचे कितवे उपप्रमुख होते तर 46वे. आणि कितवे ते प्रमुख झालेले आहे लष्कर प्रमुख तर 30वे. आणि उपप्रमुख कितवे होते तर 46वे फेब्रुवारी ते जून पर्यंत. त्यानंतर नॉर्दर्न कमांडचे ते कमांडिंग चीफ राहिलेले आहे नॉर्दर्न कमांडचे. त्यानंतर जम्मू काश्मीर मध्ये ऑपरेशन हे लक्षात ठेवा त्यांनी कोणत्या ऑपरेशन मध्ये सहभाग घेतलेला होता तर याच्यावरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतो की उपेंद्र द्विवेदी हे लष्कर प्रमुख आहे तर त्यांनी खालीलपैकी कोणत्या ऑपरेशन मध्ये सहभाग त्यांनी घेतलेला होता तर ऑपरेशन रक्षक जे की कुठे झालेले होते जम्मू काश्मीर मध्ये, याच्यामध्ये त्यांचा सहभाग होता. त्यानंतर राजस्थान, आसाम आणि मणिपूर येथे झालेल्या ऑपरेशन रायनो मध्ये पण त्यांचा सहभाग होता. त्यानंतर त्यांना कोणते मेडल भेटलेले आहे तर परमविशिष्ट सेवा मेडल त्यांना भेटलेला आहे. त्यानंतर अतिविशिष्ट सेवा मेडल त्यांना भेटलेला आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर खाली बघूया आपण. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, तुम्हाला याच्यामधून कव्हर होऊन जाईल.
खूप साऱ्या. त्यानंतर परम विशिष्ट सेवा मेडल, अतिविशिष्ट सेवा मेडल त्यांना भेटलेलं आहे. आणि 27वे कोण होते लष्कर प्रमुख, तर बिपिन रावत. तर मित्रांनो, बिपिन रावत जे की आपले पहिले CDS होते, ज्याला आपण चीफ डिफेन्स स्टाफ असं म्हणतो, की पहिल्यांदाच हे पद निर्माण करण्यात आलं होतं. आणि हे CDS म्हणजे तिन्ही सेना दलाचे जे प्रमुख आहे त्यांच्यावरची ही पोस्ट असते. तर त्यासाठी CDS ही पदाची निर्मिती करण्यात आलेली होती. आणि पहिले आपले CDS जे होते बिपिन रावत, तर पहिले CDS आपले बिपिन रावत होते, ते 27वे काय होते, तर लष्कर प्रमुख होते. त्यानंतर 28वे होते आपले महाराष्ट्राचे मनोज नरवणे, आणि 29वे होते मनोज पांडे, आणि 30वे आता कोण आहे, तर द्विवेदी. त्यानंतर CDS सेकंड CDS आता नेमणूक झालेली आहे, तर ते अनिल चौहान आहे, हे लक्षात ठेवा. पहिले कोण होते CDS, तर बिपिन रावत, आणि दुसरे कोण आहे आता सध्या, अनिल चौहान. त्यानंतर आता लष्कराचे उपप्रमुख कोण झालेले आहे, तर राजा सुब्रमण्य यांचे 47वे उपप्रमुख म्हणून नेमणूक झालेली आहे. त्यानंतर नौदल प्रमुख, त्यानंतर आपण बघूया खाली नौदल प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी यांची नौदल प्रमुख म्हणून नेमणूक झालेली दिसते आपल्याला. ते कितवे ठरलेले आहे, तर 26वे ठरलेले आहे. 26वे ठरलेले आहे नौदल प्रमुख, लक्षात ठेवा, दिनेश कुमार त्रिपाठी. त्यानंतर कम्युनिकेशन अँड इलेक्ट्रॉनिक वेअरफेअर मध्ये ते सायंटिस्ट आहे, खूप मोठे तज्ञ आहे याच्यामध्ये. ते हे लक्षात ठेवा की ते असे विचारू शकता, MPSC आपल्याला काही क्वेश्चन विचारू शकते. तर आपण लक्षात ठेवायचं आहे की नौदल प्रमुख जे आहे दिनेश कुमार त्रिपाठी, तर हे सायंटिस्ट आहे. कोणत्या सब्जेक्ट मध्ये किंवा कोणत्या याच्यामध्ये ते चांगले म्हणजे तज्ञ आहेत, तर कम्युनिकेशन आणि इलेक्ट्रॉनिक वेलफेअर मध्ये. त्यानंतर 25वे नौदल प्रमुख कोण होते, तर R हरी कुमार. त्यानंतर 24वे कोण होते, तर करमवीर सिंग, हे लक्षात ठेवा. त्यानंतर नौदल उपप्रमुख आता कोण आहे, तर कृष्णा स्वामीनाथन हे नौदल उपप्रमुख आहे. त्यानंतर अमरप्रीत सिंग यांची हवाई दल प्रमुख पदी काय झालेली आहे, तर नेमणूक झालेली आहे मित्रांनो, अमरप्रीत सिंग. ते कितवे हवाई दल प्रमुख कितवे ठरलेले आहे, तर 28वे. त्यानंतर VR चौधरी यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे. तर VR चौधरी हे त्यांच्या अगोदर काय होते, तर हवाई दल प्रमुख होते, हे 27वे होते. त्यानंतर 47वे उपप्रमुख होते कोण, अमरप्रीत सिंग. 1984 मध्ये ते रुजू झालेले आहे हवाई दलामध्ये. नेक्स्ट पार्ट बघूया आपण खाली. 26वे राकेश कुमार सिंह भदौरिया होते, हे कितवे ठरलेले आहे, अमरप्रीत सिंग 28वे. VR चौधरी हे 27वे होते, आणि 26वे कोण आहे, तर राकेश कुमार सिंह भदौरिया हे होते 26वे. 2 जरी लक्षात ठेवले तरी आपला क्वेश्चन सुटतो. म्हणून SP घारकर यांचे व्हाईस चीफ म्हणजे उपप्रमुख, व्हाईस चीफ ऑफ एअर स्टाफ, हवाई दलाचे जे काही व्हाईस चीफ हे जी पोस्ट आहे याच्यावरती कोणाची नेमणूक झालेली आहे, तर SP घारकर. त्यानंतर नेक्स्ट बघूया आपण. खूप महत्वाचं आहे हे. नेक्स्ट बघूया आता काय, क्रिस्टलिना जॉर्जिया. तर या ज्या क्रिस्टलिना जॉर्जिया आहे, तर यांची 1 ऑक्टोबर 2024 रोजी परत 5 वर्षांसाठी काय झालेली आहे, IMFच्या व्यवस्थापकीय संचालिका म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे. पहिले त्या कधी त्यांची नेमणूक करण्यात आलेली होती, तर 2019 मध्ये 1 ऑक्टोबर 2019 मध्ये त्यांची नेमणूक करण्यात आलेली होती. आणि आता परत 2024 पासून 5 वर्षांसाठी त्यांची IMFच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. आणि त्या कोणत्या देशाच्या आहे असं विचारलं तर बल्गेरिया या देशाच्या त्या आहेत. 1 ऑक्टोबर 2019 पासून त्या 12व्या व्यवस्थापकीय संचालिका ठरलेल्या आहे, 12व्या, लक्षात ठेवा. त्यानंतर 2017 ते 19 या कालखंडामध्ये त्या वर्ल्ड बँकच्या काय होत्या, तर मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. त्यानंतर IMF बद्दल आपण माहिती बघून घेऊया. तर IMF ची जी स्थापना आहे तर ती कधी झालेली आहे तर 27 डिसेंबर 1945. 1945 ब्रेटन वूड जी परिषद झाली होती त्यामध्ये याची स्थापना करण्यात आलेली आहे. 27 डिसेंबर 1945 ला स्थापना झालेली आहे. त्यानंतर हेडक्वार्टर कुठे आहे तर वॉशिंग्टन DC आणि सदस्य राष्ट्र किती आहे तर 190. आणि उपव्यवस्थापकीय संचालक कोण आहे तर गीता गोपीनाथ. या भारतीय वंशीय गीता गोपीनाथ यांची वर्ल्ड बँकच्या उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांची नेमणूक केलेली आहे. तर इथे आपल्या काही प्रमुख नेमणुका ज्या घेतलेल्या आहे मी, तर इथे संपलेले आहे. तर आपण नेक्स्ट लेक्चर कशावरती घ्यायचं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आणि अजून कशावरती जर का तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, जेणेकरून मी व्हिडिओ परत अपलोड करेन. आणि इथे आपले संपलेलं आहे. याच्यावरती एकतरी क्वेश्चन आपल्याला येतोच मित्रांनो, त्यामुळे प्रमुख नेमणुका ह्या करून घ्या. त्यानंतर मी आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आर्थिक घडामोडी घेऊन येईन वाटलंच तर, कारण त्याच्यावरती पण आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये क्वेश्चन दिसतात. कारण की आपल्याला कंबाईनमध्ये करंटचं खूप म्हणजे असं रिलेट करून क्वेश्चन विचारले जातात. जेव्हा की आपण अनालिसिस करतो, आपण 2-3 वर्षाच्या मागचे जेव्हा आपण क्वेश्चन पेपर अनालिसिस करतो तर तेव्हा बघा आपल्याला दिसतं की म्हणजे जिओमध्ये असो, पॉलिटीमध्ये असो किंवा इकॉनॉमिक्समध्ये असो किंवा मग करंट अफेअर्सचं तर विचारतात, परंतु करंट रिलेटेड हे जे बाकीचे सब्जेक्ट आहेत त्यांच्यामध्ये पण आपल्याला एक दोन क्वेश्चन दिसतात. त्यामुळे ज्या की तुम्हाला इकॉनॉमिक्सची रिलेटेड गोष्टी दिसतील करंट अफेअरमध्ये ज्या की खूप इम्पॉर्टंट आहे, पॉलिटिशी असतील किंवा सायन्सच्या पण असतात आपल्याला, तर सायन्सच्या पण असले तर ते पण तुम्ही करून घ्या, कारण त्याच्यावरती आपल्याला एकतरी क्वेश्चन असतो. आणि तुम्हाला जर का नवीन आणखी कशावरती व्हिडिओ पाहिजे असेल की इम्पॉर्टंट जे काही टॉपिक आहे, समजा इम्पॉर्टंट ज्या गोष्टी आता लास्टच्या याच्यामध्ये करायला पाहिजे आपल्याला, कारण आपली एक्झाम आलेली आहे आता, 10-12 दिवसच राहिले आहे असं, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर चला थांबूया आपण, आज इथे स्टॉप करूया लेक्चर. थँक्यू सो मच.